उगाच वोट्स येतात, मग काही रिझल्ट लागणार नाही. असं कसं होईल? माझा सारंग आहे ना, त्याला बोलव. एक मिनिट थांब. ऐश्वर्या, आला बघ सारंग. ये सारंग. विठ्ठला, मी तुझ्या साक्षीनं भैरवी माईला शब्द दिला. जर सारंग सरांनी आता नकार दिला ना, तर माझ्या हातून शब्द बोलण्याचं पाप होईल. सारंग, बरं झालं तू आलास. नाही म्हणजे बघ ना, ह्या मुलीने त्या फालतू जॉबसाठी जायचं की नाही यासाठी वोटिंग होतं आपल्या घरात. नाही म्हणजे मॉमने नकारच दिलेला, पण ह्या मुलीने सरळ होकार दिलाय भैरवीजींना. म्हणजे आता तुझं वोट फायनल असणार आहे, डिसिजन मेकर असणार आहे, कारण तुझ्या वोटवर फायनल निर्णय घेता येईल. सो प्लीज आता तूच सांग, ह्या मुलीने त्या फालतू जॉबसाठी जावं का? या निसर्गाने किंवा देवाने असं सांगितलेलं नाहीये की अमुक काम म्हणजे छोटं काम, अमुक काम म्हणजे मोठं काम, असं कोणी सांगितलेलं नाहीये. माणसांनी आपल्या डोक्यात ते सगळं भरवलंय. तुझ्यासाठी हे काम फालतू असेल, छोटं असेल, पण खरं तर हे काम फालतू नाहीये. म्हणजे आपण कंपनी चालवतो म्हणजे आपण मोठं झालो का? आपल्या कंपनीमध्ये जे प्रॉडक्ट बनवतात ते काम छोटं आहे नाही. एक गोष्ट लक्षात घेऊन, जर आपलं प्रॉडक्ट बनवलंच नाही ना, तर ते विकलं नाही जाणार आणि आपल्याला बिझनेस पण नाही होणार. सो प्रॉडक्ट बनवणारा पण तेवढाच महत्वाचा आहे आणि ते विकणारा दुकानदार पण तेवढाच महत्वाचा आहे. कारण दुकानदारांनी जर ते विकलं नाही तरी आपल्याला बिझनेस नाही होणार. सो प्रत्येक काम तेवढंच महत्वाचं आहे. छोटं किंवा मोठं नसतं, असं काहीच नसतं. ठीक आहे. आपल्या हाती सोन्याचा चमचा आहे, मग जो व्यक्ती हाताने खातो त्याला कमी लेखायचं नसतं, हीच आईची शिकवण आहे. आणि वहिनी, म्हणजे तू पार्लरच्या बिझनेसची चेन चालवतेस. काही लोकांसाठी, म्हणजे या जगातल्या काही लोकांसाठी पार्लरचा बिझनेस हा पण कमीपणाचा असू शकतो ना. आणि रूपम कॉस्मेटिक्सची सून पार्लरचा बिझनेस चालवते. मग मी जर तुला म्हटलं की हा बिझनेस थांबव, तर तू थांबवशील का? सारंग, तू ह्या मुलीशी माझं कंपॅरिझन करतोयस? मी कुणाचीही बरोबरी आणि कुणालाही कमी लेखत नाही. मी माणूस म्हणून माणसाच्या हक्काचं बोलतोय. बस ना, पुरे. इथे वाद घालायला आपण नाही जमलोय. तुझं मत काय आहे ते सांग. माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची, तर तिने नक्कीच काम करावं. आणि तिने जो निर्णय घेतलाय त्याचा आपण सगळ्यांनीच माणूस म्हणून सन्मान करायला हवा. झालं? सारंग सर, तुम्ही मला माझा शब्द मोडण्यापासून वाचवलं.
विठ्ठला, तुझ्यावर लई विश्वास आहे रे. पण तुझे खेळ असे असतात ना की की क्षणभर सुचत नाही काय करायचं ते. पण तरी दरवेळी तू सांभाळून घेतोस. तुझ्यावर संशय नाही घेत, पण पण मी पण माणूस आहे ना. भीती वाटते रे कधी कधी. तुझ्या सावलीचा एवढा ऐकतोस ना तू. मग आणखी एक मागते, सारंग सरांना कायम सुखरूप ठेव. सावली, मी हेच सांगायला इथे आलोय की तुला जर वाटत असेल तर तुझा घरात जे काही घडलं त्याच्याबद्दल विचार नको करू. सारंग सर, थँक्यू. कोणी केलं होतं थालीपीठ? सावलीने बनवलं होतं. मला एवढंच वाटतं की सावलीकडे तू माणूस म्हणून एकदा बघावं. माझा हाच निर्णय असेल की जर सावलीची इच्छा आहे काम करण्याची तर तिने नक्कीच काम करावं.